मित्रांनो, सीटेट टॅट 2024-25 या परीक्षेसाठी आपण आज मराठीची अलंकारिक शब्द व अर्थ याची लेक्चर सिरीजचा भाग 1 सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि असेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळण्यासाठी चॅनलसमोरील बेल आयकॉनचं बटन किंवा घंटीचं बटन प्रेस करा, जेणेकरून काय आहे की तुम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन टायमावर भेटत जाईल. चला तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. आता आपण जोड्यांच्या स्वरूपात हे शिकणार आहोत की अलंकारिक शब्द आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या आपण शिकणार आहोत. तर बघा, गट आणि गट ब मध्ये काही जोड्या दिलेल्या आहेत. पहिला आहे अष्टपैलू, दुसरा आहे खुशाल चेंडू, तिसरा आहे 11 रुद्र, चौथा आहे खेटराची पूजा, पाचवा आहे अकलेचा कांदा, सहावा आहे गर्भ श्रीमंत, सातवा आहे अकलेचा खंदक आणि आठवा आहे गंगा यमुना. बघूया आता अष्टपैलू म्हणजे काही सर्व गुण संपन्न. ठीक आहे, अष्टपैलूची जोडी काही सर्व गुण संपन्न. अष्टपैलूची जोडी येईन की सर्व गुण संपन्न अशी जोडी येईन पहिल्याची. ठीक आहे, अष्टपैलू म्हणजे काय असतो? सर्व गुण संपन्न, ज्यात सर्व गुण असतात असा तो अष्टपैलू आपण म्हणू शकतो. ठीक आहे, त्यानंतर खुशाल चेंडू म्हणजे काय? चेनखोर माणूस, काय की चेन करणारा माणूस, चेनखोर माणूस. नंतर 11 रुद्र म्हणजे काय की अतिशय काय तापट असा माणूस येईल. त्यानंतर खेटराची पूजा म्हणजे काय? खेटराच्या पूजाचा आपल्याला काय अर्थ सांगता येईल की अपशब्दाने काय करणे? खरडपट्टी काढणे. त्यानंतर अकलेचा कांदा. आता अकलेचा कांदा म्हणजे काय येईल की मूर्ख माणूस. अकलेचा कांदा म्हणजे काय येईल की मूर्ख माणूस. त्यानंतर काय? गर्भ श्रीमंत म्हणजे काय की जन्मापासूनच श्रीमंत, काय की ज्याच्या आईवडील काय की म्हणजे तो जेव्हा गर्भात होता तेव्हापासूनच काय की तो श्रीमंतीत जन्माला आलेला, आईवडील श्रीमंत असताना. तर अकलेचा खंदक आणि अकलेचा कांदा यामध्ये थोडंसं दोन्ही एकच अर्थ शब्द आहे, पण अकलेचा खंदक म्हणजे काय की अत्यंत मूर्ख असा माणूस असं त्याचा अर्थ होतो. आता गंगा यमुना म्हणजे काय की अश्रू. गंगा यमुना म्हणजे काय की डोळ्यातून अश्रू येणे दोन्ही बाजूने दोन, त्याला म्हणायचं गंगा यमुना. ठीक आहे, पुढचं अरण्यरुदन म्हणजे काय की ज्याचा काही उपयोग नाही असेही गोष्ट, त्याला म्हणायचं अरण्य रुदन. त्यानंतर गंडांतर म्हणजे काय की भीतीदायक संकट. त्यानंतर गाजरपारखी म्हणजे काय की कसलीही पारख नसलेला. त्यानंतर अळवावरचे पाणी म्हणजे काय की फार काळ न टिकणारे किंवा फार काळ टिकत नाही अशी गोष्ट. ठीक आहे, पुढे गुरुकिल्ली म्हणजे काय की मर्म किंवा रहस्य असं त्याचा अर्थ लागेल. त्यानंतर गुळाचा गणपती म्हणजे काय की मंद बुद्धीचा व्यक्ती किंवा माणूस. त्यानंतर अक्षरशत्रू म्हणजे काय? निरक्षर, अडाणी किंवा अज्ञानी माणूस. त्यानंतर गोगलगाय म्हणजे काय की निरुपद्रवी किंवा गरीब निरुपद्रवी माणूस. त्यानंतर ओनामा म्हणजे काय की प्रारंभ किंवा सुरुवात. त्यानंतर उंटावरचा शहाणा म्हणजे काय की मूर्खपणाचा सल्ला देणारा व्यक्ती. त्यानंतर घरकोंबडा म्हणजे काय की घरातच राहणारा, घराबाहेर न पडणारा व्यक्ती. त्यानंतर उंबराचे फूल म्हणजे काय की दुर्मिळ वस्तू किंवा क्वचित भेटणारा व्यक्ती. तर पुढचा प्रश्न, तर चरपट पंजरी म्हणजे काय की निरर्थक बडबड. त्यानंतर कर्णाचा अवतार म्हणजे काय की उदार असा मनुष्य. त्यानंतर 14वे रत्न म्हणजे काय की मार देणे किंवा मार खाणे. त्यानंतर काय? कळसूत्री बाहुले म्हणजे काय? दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा. पुढे 36चा आकडा म्हणजे काय येईन की शत्रुत्व. त्यानंतर जमद अग्नीचा अवतार म्हणजे काय येईल की रागीट मनुष्य.
त्यानंतर कळीचा नारद, कळीचा नारद म्हणजे काय की कळ लावणारा. त्यानंतर टोलभैरव म्हणजे काय की कामात नासडी करणारे लोक. पुढे काढी पैलवान, काढी पैलवान म्हणजे काय की हडकुळा काटकुळा व्यक्ती. त्यांचं कुंभकर्ण, कुंभकर्ण म्हणजे अतिशय झोपाळू अशी व्यक्ती. ताटाखालचे मांजर, ताटाखालचे मांजर म्हणजे काय आहे की दुसऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे वागणारी व्यक्ती. त्यानंतर कूपमंडूक, कूपमंडूक म्हणजे संकुचित व्यक्तीचा, संकुचित वृत्तीचा व्यक्ती. खुल्लेकुई, खुल्लेकुई म्हणजे काय की निरर्थक लोकांची बडबड. त्यानंतर त्रिशंकू, त्रिशंकू म्हणजे धड ना इकडे ना धड तिकडे. त्रिशंकू काय म्हणजे काय धड ना इकडे धड ना तिकडे. ठीक आहे. त्यानंतर खडाजंगी, खडाजंगी म्हणजे काय की मोठे स्वरूपाचे काय की भांडण असते मारामारी. त्यानंतर दगडावरची रेग, दगडावरची रेग म्हणजे काय की कधी न बदलणारे. दगडावरची रेग म्हणजे कधी न बदलणारे. धन्यवाद. चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट नक्की करा. आणि आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या महाटेट आणि येणाऱ्या सीटेट आणि टेट 2025 या परीक्षेची परिपूर्ण तयारी या चॅनलवर करून घेतली जाणार आहे. पुढचा प्रश्न, बिनभाड्याचे घर, बिनभाड्याचे घर म्हणजे काय येईल तुरुंग. त्यानंतर बोके संन्याशी, बोके संन्याशी म्हणजे काय की ढोंगी माणूस. जसं की बघा बोक्याने किती शपथ घेतली की मी मांस वगैरे खाणार नाही, तर काय की तो मांस उंदीर पकडल्याशिवाय राहणार नाही, म्हणून त्याला म्हणजे बोके संन्याशी ढोंगी माणूस. बोलाचीच कडी, बोलाचीच कडी म्हणजे काय की केवळ शाब्दिक वचने. म्हणजे काय की मी तुझ्यासाठी हे करेल, चंद्र तारे तोडून आणीन वगैरे वगैरे बोलतात नाही का मुलं एखाद्या मुलीला. आणि प्रत्यक्षात जेव्हा लग्न होतं तेव्हा काय की काहीच नाही, काहीच करू शकत नाही. उलट तिला काय की राबायला शेतात वगैरे लावतो तो मनुष्य. ठीक आहे. भगीरथ प्रयत्न, भगीरथ प्रयत्न म्हणजे काय की अटोकाट प्रयत्न. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भाकड कथा, भाकड कथा म्हणजे काय की बाष्कळ गोष्टी, निरर्थक गोष्टी. त्यानंतर भीष्म प्रतिज्ञा, भीष्म प्रतिज्ञा म्हणजे काय की कठीण अशी प्रतिज्ञा. त्यानंतर मंथरा, मंथरा म्हणजे काय दृष्टश्री. त्यानंतर मायेचा पूत, मायेचा पूत म्हणजे काय की पराक्रमी मनुष्य किंवा मायाळू. मायेचा पूत म्हणजे पराक्रमी मनुष्य किंवा मायाळू. आणि मारुतीचे शेपूट, मारुतीचे शेपूट म्हणजे काय की लांबत जाणारे काम. धन्यवाद. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट नक्की करा. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. या चॅनलला आपण येणारी सीटेट 2024 आणि भविष्यात येणारी टॅट म्हणजे शिक्षक अभियोगिता परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेणार आहोत. तरी पण चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट नक्की करा. तसेच ज्यांनी चॅनल अगोदर सबस्क्राईब केला आहे त्यांनी काय करा की चॅनलसमोर घंटीचं किंवा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला अशीच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर भेटत जाईल. पुढचा प्रश्न, खडाष्टक, खडाष्टक म्हणजे काय की जोरदार काय होईल भांडण होईल. खडाष्टक म्हणजे जोरदार भांडण. पुढचा देवमाणूस, देवमाणूस म्हणजे काय की चांगला सज्जन माणूस. धोपट मार्ग, धोपट मार्ग म्हणजे काय सरळ नेहमीचा मार्ग. त्यानंतर नवकोट नारायण, नवकोट नारायण म्हणजे काय की खूप श्रीमंत व्यक्ती. पुढे नंदीबैल, नंदीबैल म्हणजे काय की होला हो म्हणणारा. ठीक आहे. त्यानंतर पर्वणी, पर्वणी म्हणजे काय की अतिशय दुर्मिळ असा योग किंवा प्रसंग. पाताळ यंत्री, पाताळ यंत्री म्हणजे काय की कट कारस्थान करणारा किंवा कारस्थान करणारा. तर पांढरा कावळा, पांढरा कावळा म्हणजे काय की निसर्गात अस्तित्वात नसलेली वस्तू. पुढचा प्रश्न, पांढरा परीस, पांढरा परीस म्हणजे काय की लबाड, लबाड असा मनुष्य. त्यानंतर पिकलेले पान, पिकलेले पान म्हणजे म्हातारा किंवा म्हातारा मनुष्य. पोपटपंची, पोपटपंची म्हणजे अर्थ न कळता पाठांतर करणारा. त्यानंतर बृहस्पती, बृहस्पती म्हणजे काय की बुद्धिमान व्यक्ती किंवा मनुष्य. धन्यवाद. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट नक्की करा. आणि असेच नवनवीन अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना लिंक शेअर करा.
तसे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनलसमोरील बेल आयकॉनचं किंवा घंटीचं बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर भेटत जातील.